सुप्रभात बालमित्रांनो, प्रत्येकाला एक प्रश्न अभ्यास करताना नक्की पडतो आणि ते म्हणजे काय? परीक्षेत काय येणार आहे? मी सांगू का तुम्हाला? आज तुमच्या परीक्षेत काय येणार आहे सांगू? तर लक्षात घ्या बालमित्रांनो, शेकडेवारी या प्रकरणामधला प्रत्येक प्रश्न हा परीक्षेत येणारच आहे, हे लक्षात ठेवा बरं. त्याच्यामुळं अभ्यास करताना हा प्रश्न परीक्षेत आला तर आपल्याला त्याचं उत्तर येईल का? येईल, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे. समजलं? म्हणून मन लावून बघा. पहा मग, आज आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिपमधलं 2025 या इसवी सनामधलं पुस्तक गणिताचं, त्याच्यातलं शेकडेवारी आणि स्वाध्याय 24.1 यापूर्वीच आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण बघणार आहोत 24.2. उघडा प्रश्न क्रमांक 1. फार सोपा आहे. ज्यांनी 24.1 मनानं सोडवलंय आणि समजलंय त्यांना 24.2 फार सोपं जाणार. आणि 24.2 हा भाग फार महत्त्वाचा आहे बरं का. तो अगोदर तुम्ही सोडवलाय ना? जर सोडवला असेल तरच हे मार्गदर्शनपर व्हिडिओ पहा. बघा, आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा म्हणलंय. अरे फार सोपं आहे. आता रेखांकित भाग म्हणजे हे वर्तुळ आहे, त्याला पाकळ्या आहेत. किती पाकळ्या आहेत? 1 2 3 4. इकडे 4 आणि इकडे 4, 8. 8 पैकी 2 रंगवलेल्या आहेत. मग रंगवलेल्या पाकळ्या म्हणजे परीक्षेचे मार्क. बघा, 8 मार्काची परीक्षा होती आणि रंगवलेल्या पाकळ्या किती आहेत? 2. मग 8 मार्काच्या परीक्षेत 2 मार्क पडले. मग तुम्हाला सांगितले टक्के काढायचं असेल तर त्याला 100 गुणायचं. मग काय होईल? 8 1 8. इथं 8 1 8. 2 उरले. 8 1 8 2 16. मग भाग जात नाही. मग 4 1 भाग घाला. 4 1 4. 4 2 8. आणि मग इथं 4 1 4. 4 2 8. इथं 2 उरले. 4 5 20. समजला का भागाकार सगळ्यांना? त्याच्यानंतर 2 न भागायचं. बे 1 बे आणि हे बे 1 बे कटलं. मग इथं 1 उरलं, इथं 1 उरलं. मग इकडलं सगळंच कटलं. खाली 1च असते, काही नसते. म्हणजे 1 वर 25 उरले. म्हणजे उत्तर किती आलं? 25%. पर्याय नंबर किती आहे? कळालं सगळ्यांना? पर्याय नंबर 2. समजला हा प्रश्न? पहा बरं दुसरा प्रश्न. पहा बरं बालमित्रांनो, हाही प्रश्न परीक्षेत आलाय असं समजायचं बरं का. मग काय प्रश्न? 1250चे 12%. हे मला सांगा, तुम्हाला 1250चं सोडून द्या. 1200 म्हणजे कळल. 1200 म्हणजे असं, हे कळालं. आणि 1250 म्हणजे काय? 1250. मग 1250चे 12%. मग आता चाचीचे म्हणजे गुणाकार. 1250 गुणिले 12/100. हे 0 कटलं, हे 0 कटलं. 5 1 5. 5 2 10. 5 2 10. 2 उरले. 5 5 25. खाली 2 आहेत अजून. मग बे 1 बे आणि बे सख 12. मग 25 गुणिले 6. 25 5 1,600 आणि 25 सख किती आलं रे? 150. आहे का पर्यायात? पर्याय नंबर 3. समजलं? कसोट्या पाठ पाहिजे, काटाकाटीचा सराव पाहिजे. कळालं? पहा पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, आज खरं तर शाळेमध्ये घटक चाचणी परीक्षा आहे तुमची 5वीच्या मुलांची. पण तरीसुद्धा घटक चाचणी परीक्षा असून तुम्ही सगळेजण इथं उपस्थित झालात, मला फार आनंद वाटायला आहे. आणि बालमित्रांनो, हाही प्रश्न जो आहे परीक्षेत येणाराच आहे असं समजा. कितवा प्रश्न? 3रा. बघा कसा सोपा प्रश्न आहे हा. ओमकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. इकडे बघा रे, त्यानं किती गुण मिळवले? 510 गुण मिळवले. अलग लक्षात. आणि पास झाला. आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हणले? जर त्याला परीक्षेत 68% मिळाले. जर त्याला परीक्षेत किती टक्के मिळाले? 68% गुण मिळाले तर असतील तर ती परीक्षा किती गुणांची असेल? अरे फार सोपा प्रश्न आहे बालमित्रांनो, अगदी सोपा. पर्यायात बघूनच उत्तर कळतं या. 2 पद्धती तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा दिले 510. नंतर दिलंय दुसरा काय आहे? 680. नंतर काय दिलंय? 750. नंतर काय दिलंय? 800. हे तुम्हाला आयडिया बघितल्या कसं उत्तर काढायचं सांगतो. नंबर 1, 510 पडले तर 510 मार्काची परीक्षा म्हणजे 100% झाले की रे. म्हणजे हे पर्याय तर येणार नाही.
68% म्हणजे 50पेक्षा जास्त झालेत. इथं तर 510 पडलेत, बरोबर आहे. मग 680 मार्काची परीक्षा असू शकणार नाही, कारण 680पेक्षा 510 म्हणजे ते 80%च्या पुढे जातात. म्हणजे एक तर उत्तर 750 असेल ना तर 800 असेल. मग तुम्हाला आयडिया सांगू का काय करायचं? धडल दिशा 750 मार्काची परीक्षा, त्याच्यात 510 पडले, त्याला जर 100 न गुणलं तर 68 येतंय का बघायचं. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 5 1 5 6 7, 5 5 25, 5 2 10, नंतर इथं 15 आहेत. मग 15 आहे बघा. काय करायचं? 5 1 5 5 2 10, 5 3 15. इथं काय? 5 1 5 0, 5 2 10. परत 3 भाग, 3 1 3, 3 3 9, 1 उरला, 3 3 9, 3 4 12, 34 1 34 आणि 34 2 68. आलं करी उत्तर? याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता हा एक पर्याय झाला. या पर्यायात, या पद्धतीत हा एक पद्धत झाली हा, आणि या पद्धतीत आपण उत्तरामधील पर्यायांचा वापर केला. आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे, तर कसं करायचं दुसरी पद्धत पण तुम्हाला सांगतो. तर बघा, 68% म्हणजे किती रे? 68 हा 100. हे कळालं सगळ्यांना? फार हुशार आहेत रे तुम्ही सगळेजण. गणित कोण शिकवतं रे तुम्हाला? फारच हुशार आहेत तुम्ही सगळे. मग आता 68% म्हणजे टक्क्याचं चिन्ह काढलं, 100 आलं. 100 पैकी 68 मार्क पडले, बरोबर आहे. आता इथं काय म्हणलंय? 510 आहे, पण 510 आहेत, पण किती पैकी 510 हे माहिती आहे का? म्हणून इथं लिहायचं x. एवढं समजलं? ह्याच्या इथं लिहायचं बरोबरचं चिन्ह. एवढं समजलं? आता बघा, हे बघा, 100 पैकी 68 मार्क, x पैकी 510 मार्क. आता काय करायचं माहिती आहे का? तिरकस गुणाकार. माशा मारायच्या, इकडली माशी इकडं आणि इकडली माशी इकडं, असं माशा मारायचं, तिरकस गुणाकार. मग काय होईल रे? 510 ना 100ला गुणा, 68 ना x ला गुणा. आलं का लक्षात? 510 गुणिले 100 बरोबर 68 गुणिले x. एवढं समजलं? आलं का लक्षात? आता x नेहमी इकडं असावं, म्हणून तिकडली बाजू. सगळे मुली उभा टाका, सगळ्या इकडे बसा. मुलं उभा टाका, सगळे इकडे बसा. असं जर म्हणलं तर कळल का तुम्हाला? तसंच जागा बदलायची. तिकडलं इकडं आला, 68 गुणिले x बरोबर 510 गुणिले 100. एवढं समजलं का? जागाच बदलली आपण. तुम्ही नाही बदलली, आहे नाही बदलली. कळालं? आता हे x आणि 68 गुणिले आहे, म्हणजे तिकडं जाऊन काय होईल? भागिले. मग काय? x बरोबर 510 गुणिले 100 छेदस्थानी 68. आता 68 कोणत्या पाड्यात येतात? 17. 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68, 17 3 51, शून्याला 0. इथं 4 1 4, 4 2 8, 2 उरले, 4 25, 25 गुणिले 30 केलं तर उत्तर आलं. 25 न शून्याला गुणलं 0, 25 3 75, 750 आलं की रे? दोन्ही पद्धतीतून तुम्हाला समजावून सांगितलं. कळालं? लक्षात आलं सगळ्यांना? मग अशा प्रकारचा प्रश्न, हेच प्रश्न परीक्षेत येईल म्हणून सांगता येत नाही, पण ह्याच्यासारखा प्रश्न परीक्षेत जर आला तर करता येईल. चला बघूया पुढचा प्रश्न. अरे बालमित्रांनो, हा तर प्रश्न 24.1 मधला सारखाच आहे. काय म्हणलंय? जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी. आता परीक्षा किती मार्काची होती? 120 मार्काची असं समजा. 120 पैकी म्हणलं बरं का. किंवा दुकानात एक वस्तूची किंमत आहे 120 रुपये, दुकानात किंमत आहे. आणि काय म्हणलं आहे त्यांनी? 120 पैकी 60% मुली आहेत. मग 120 रुपये वस्तूची किंमत आहे आणि त्याच्यावर 60% सूट आहे. मग किती रुपये सूट आहे हे आपण मागं शिकलं ना. तसंच 120 जणांपैकी 60% मुली. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? अरे फार सोपं आहे रे मुलांनो. हे बघा, 120चे 60% आणि 200चे 50%. चाचीचे म्हणजे गुणाकार. मग हे गुणाकार चेच्या जागी गुणिले ठेवले, 120 गुणिले 60/100. आणि इथं चेच्या जागी गुणिले ठेवलं, 200 गुणिले 55/100. कळालं? आता काटाकाटी करायची धडाधड. हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य. उरलं काय? 12 गुणिले 6, 12 पंचे 60, 72 आलं. इथं गुणिले ठेवलं होतं, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 55 गुणिले 2 110 आलं. मग 72 आणि 110 काय आहेत? मुली.
120 पैकी 72 मुली आहेत आणि 200 पैकी 110 मुली आहेत. मग 110 आणि 72ची बेरीज केली, उत्तर आलं 182, म्हणजे 182 मुली. समजलं सगळ्यांना? किती सोपं आहे. कुणाला सोपं आहे? फक्त अभ्यास करणाऱ्यांना. आणि जे आपलं ढाराढूर झोपतेत त्यांच्यासाठी सोपं गणित सुद्धा अवघड आहे. जे काम कटाळे आणि रोट्या मुटाळे आहेत त्यांना 2 अधिक 2 सुद्धा अवघड आहे. कळालं तुम्हाला? मग घरी अभ्यास करणार का दररोज? आज कळाल्यासारखं वाटतंय, पण फेब्रुवारी महिन्यापर्यंत कळायचं असेल तर सराव, पाठांतर, अभ्यास. बघा पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, काय कमाल आहे रे. सगळे प्रश्न एकसारखे आले, सगळे प्रश्न एकसारखे. बघा आता 5वा प्रश्न सुद्धा सेम आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात 3.75 चे 5% अधिक 7.25 चे 10% या पदावलीचे योग्य उत्तर आहे. आता उत्तर काढायचं आपल्याला बेरजेत आधीच्या सारखंच. आलं का लक्षात? आता इथं 3.75 चे 5%, मग चाचीचे म्हणजे काय? गुणिले. मग एवढं तर कळालं का नाही? ह्या चेच्या जागी गुणिले, टक्के काढून 100. एवढं समजलं? नंतर आता इथं महत्त्वाचं आहे, 3.75 हे जे दशांश चिन्ह आहे ना, ह्याच्या पुढं किती अंक आहेत रे? 2 अंक. म्हणून दशांश चिन्ह काढलं आणि छेदस्थानी 1च्या पुढं 2 शून्य घेतले. म्हणजे वर झाले दशांश चिन्ह काढल्यामुळं 375 टिकली निघाली त्याची, म्हणून दशांश चिन्ह निघाला की 375 झाले. खाली 100 गुणिले 5/100. एवढं कळालं? कळालं? आता काय करायचं? खाली 100 आहे, 100 आहे, ते व्यवहारी अपूर्णांकात करायचं म्हणून 100ला 100 100ला 100 तसंच ठेवलं. आणि 375 गुणिले 5 याचा गुणाकार केला, ते याला झालं 1875 आलं. आणि खाली हे 100 आणि ह्या 100चा गुणाकार केला, ते आला इतका. मग आता काय करायचं? किती शून्य आहेत? 1 2 3 4, म्हणून टिकली 4 स्थळाच्या इकडे लावायचं, म्हणजेच काय? दशांश चिन्ह. बघा 1 2 3 4, तिकडून 4 स्थळं सोडले आणि टिंब दिलं दशांश, म्हणजे उत्तर किती आलं? 0.1875. कळालं? अगदी तसंच खाली सुद्धा 7.25 गुणिले 10/100 म्हणले. मग आता काय करायचं इथं बाळांनो? हे बघा चाचीचे म्हणजे तसंच ठेवलं आणि 725 वर केलं, खाली 100 आलं. एवढं समजलं? गुणिले 10/100, काटा काटी केली, हे शून्य कटलं, हे शून्य, आणि 725 नुसतंच उरलं. 725 गुणिले 1 केलं तर 725. 100 गुणिले 10 म्हणजे 1000 आलं. आणि 725 आणि खाली 3 शून्य म्हणजे 3 स्थळांनी दशांश दिला. हे समजायला का थोडं थोडं? तिकडून 3 स्थळांनी टिकली दिली, म्हणजे 1 2 3 स्थळांना टिंब दिलं आणि इकडे शून्य काही नसते, म्हणजे शून्य घ्यायचं. 0.725. मग आता काय करायचं? ह्याची आणि ह्याची बेरीज केली. मग आता ह्याची आणि ह्याची बेरीज किती आली? 0.9125. फक्त लिहित असताना व्यवस्थित लिहावं लागतं बरं का. दशांशच्या खाली दशांश घ्यायचा, दशांशच्या खाली दशांश, 1च्या खाली 7 येते बरं, 8च्या खाली 2, 7च्या खाली 5 आणि त्याच्या पुढे काही नाही म्हणजे 0. बेरीज एवढी आली आणि ती किती आहे? पर्याय नंबर 0.9125. सगळ्यांना समजलं? हे लक्षात आलं का सगळ्यांना? कळालं? पाग आता या पुढचे सुद्धा प्रश्न अत्यंत सोपे आहेत, मन लावून सोडवा. सोडवताल? चला